राज्यात महायुतीला बहुमत मिळालंय। आता नव्या सरकारच्या स्थापनेसाठी लगबग चालू झाली आहे, पण निकाल लागून बरेच दिवस झाले तरीही हे सरकार काही स्थापन होऊ शकलेलं नाही। कारण प्रत्येकालाच मुख्यमंत्रीपद हवंय। सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजप म्हणतंय मुख्यमंत्री होणार तर आमचाच। तर महायुतीचा धर्म पाळून तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेने केली। इकडे अजितदादांनाही वाटतंय काहीतरी जादू हवी आणि मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावं। दरम्यान या सगळ्या धांदलीमध्ये एकनाथ शिंदे यांची मात्र चांगलीच फरफट होतीये। दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास शिंदे यावेळी चांगलेच कोंडीत अडकलेत। कसं ते समजून घेऊया। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे। ज्या नेत्यांनी बंडामध्ये साथ दिली त्यांना शिंदे यांनी पोचपावती म्हणून विधानसभेचं तिकीट दिलं। आता यातील बहुसंख्य नेते आमदार म्हणून निवडून सुद्धा आलेत। त्यामुळेच शिंदेच्या शिवसेनेतल्या बऱ्याच नेत्यांना आता मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत। काहीही झालं तरी मलाच मंत्रिपद मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येकाचंच लॉबिंग सुरू आहे। या सर्वांना संतुष्ट करायचं म्हणजे शिंदेंना जास्तीत जास्त मंत्रिपद पत्रात पाडून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रयत्नही चालू आहेत। पण या सगळ्यात मात्र शिंदेची गोची होते की काय असा प्रश्न पडायला लागलाय। कारण इकडे भाजपा आणि अजितदादा यांना देखील जास्तीत जास्त मंत्रिपद हवी आहेत। विशेष म्हणजे मंत्रिपदात मानाचं पान असलेली खाती सुद्धा आपल्याकडेच असावीत असाच भाजपा आणि अजितदादांचा प्रयत्न आहे। त्यामुळेच यातून मार्ग कसा काढायचा, पक्षातल्या नेत्यांना संतुष्ट कसं करायचं आणि आपला पक्ष एकसंध कसा ठेवायचा यासाठी शिंदेची कसरत चालू आहे। भाजपकडून शिंदेची कोंडी। दुसरी गोष्ट म्हणजे भाजपकडूनही शिंदेची एका प्रकारे कोंडी केली जाते। कारण या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला जेमतेम आणखी 13 आमदाराची गरज आहे। भाजपला काही अपक्षांचाही पाठिंबा आहे, त्यातही अजितदादा पाठिंबा द्यायला उभेच आहेत। त्यामुळे भाजपला शिंदे शिवाय सरकार स्थापन करणं तसं फारसं अवघड नाही। शिंदे फारच ओढाताण करत असतील तर वेळ प्रसंगी भाजप अजितदादांना सोबत घेऊनही सरकारची स्थापना करू शकतं। हे सगळं लक्षात घेतलं तर भाजपला एकनाथ शिंदेची तशी गरज नाही हे दिसून येते। त्यामुळेच भाजपही शिंदेच्या बाबतीत ताठर भूमिका घेताना दिसतीये। या सगळ्या परिस्थितीमुळे जमतील तेवढी मंत्रिपद पत्रात पाडून घेण्याशिवाय शिंदेंनाही आता पर्याय उरलेला नाही। थेट सांगायचं झाल्यास भाजपाने शिंदेंना थेट कात्रीतच पकडल्यासारखं झालंय। अजितदादा ठरतायत अडचण। एकनाथ शिंदे यांनी गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कारभार मोठ्या नेटाने सांभाळलाय। या काळात त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतलेत। लाडकी बहीण योजना हा निर्णय सुद्धा यापैकीच एक। अगोदर भाजपा आणि शिंदे यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं होतं। नंतर अजितदादा आले। अगोदर भाजप आणि शिंदेचा संसार चांगला चालू होता, मात्र अजितदादा त्यात वाटेकरी ठरले। त्यानंतर अजितदादा आणि शिंदे यांच्यात वेगवेगळ्या कारणांमुळे वितुष्ट आल्याच्याही अनेक बातम्या समोर आल्या। अजितदादांच्या रूपात भाजपला एक चांगला पर्याय उपलब्ध झालाय। या निवडणुकीत तर अजितदादा, शिंदे आणि भाजपा या तिघांनी एकत्र येत निवडणूक लढवली। म्हणजेच सत्तेत अजितदादा वाटेकरी असणारच आहेत। अजितदादा कदाचित महायुतीत नसते तर शिंदे यांचा काही वेगळाच वट राहिला असता। आता मात्र तशी स्थिती नाही। दरम्यान एकनाथ शिंदे यांची सध्या तरी कोंडी झालेली पाहायला मिळते। भविष्यात हे तिन्ही पक्ष एकत्र नांदले तर सगळं ठीक, नाहीतर कधीही काहीही होऊ शकतं। पण या काळात शिंदेंना पक्षातील नेते, आमदार यांची खप्पामर्जी सांभाळावी लागणार आहे। तसंच भाजपाकडून केल्या जाणाऱ्या कोंडीलाही तेवढंच फोडीत वाट काढावी लागणार आहे। त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार हे पाहणं गरजेचं आहे।